येळकोट येळकोट, जय मल्हार. अखंड महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या श्री क्षेत्र जेजुरीमध्ये तुमच्या सगळ्यांचे मनपूर्वक स्वागत आहे. जेजुरगड पर्वत शिवलिंगाकार, मृत्यू लोकी दुसरे कैलास शिखर. मणी व मल्ल असुरांचा संहार केल्यानंतर श्री मार्तंड भैरवांनी आपली राजधानी जयद्रीच्या टेकडीवर स्थापन केली व कलियुगातील मानवाचे अरिष्ट दूर करण्यासाठी कायमस्वरूपी वास्तव्य केले. ते जागृत स्थान म्हणजे श्री क्षेत्र जेजुरी. मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदेपासून खंडोबांच्या नवरात्राची सुरुवात होते. खंडोबा आणि मणिमल्ल यांचे युद्ध झाले ते 6 दिवस खंडोबाचे षडरात्र म्हणून साजरे होतात आणि षडरात्रीचा शेवटचा दिवस म्हणजे चंपाषष्ठी. याच दिवशी खंडेराय मणिमल्लाचा वध करून स्वतः लिंग रूपाने प्रकट झाले. चंपाषष्ठी दिवशी अवतार धरसी, मणिमल्ल दैत्यांचा संहार करिसी. हा दिवस भाविक विविध कुळधर्म कुळाचाराने साजरा करतात. या दिवशी जेजूर गडावर मोठी यात्रा असते. खंडोबाला वांग्याचं भरीत आणि भाकरी असा नैवेद्य दाखवला जातो. मंदिर व मंदिर परिसर खंडेरायांच्या नवरात्रासाठी सुसज्ज झाले आहे. गडावर जाताना पायऱ्यावर दोन्ही बाजूला विविध दुकाने यात्रेसाठी सज्ज झालेली दिसतात. मंदिराच्या मुख्य गाभाऱ्यात प्रवेश करताना प्रथम दगडी नंदी आणि त्याच्या समोर पितळी कासव दिसते. तसे सर्व हिंदू मंदिरात कासव पाहावयास मिळते, परंतु इतके भव्य 6 मीटर व्यासाचे कासव फक्त जेजुरीतच दिसते. मंदिराच्या गाभाऱ्यात मार्तंड भैरवांची चतुर्भुज दगडी मूर्ती, खंडोबा म्हाळसा यांच्या मूर्त्या तसेच मणी आणि मल्ल यांच्या अंतिम इच्छेनुसार त्यांचे शव आसन म्हणून खंडोबांनी स्वीकारले आहे. अनेक भाविक येळकोट येळकोटचा जयघोष करत भंडारा उडवतात. भंडाऱ्याने सोन्यासारखे पिवळे झाल्यामुळे गडाला सोन्याची जेजुरी म्हणले जाते. आपण आता सॅटेलाइट मधून जेजूर गडाचे दर्शन घेतोय आणि तुम्ही बघू शकताय अवकाशातून देखील जेजुरी सोन्यासारखी दिसते आहे. मंदिर प्रशासनाने गर्दी होऊ नये यासाठी नवीन दर्शन रांगेची सोय केलेली आहे. तसेच दर्शन पास देखील मंदिर कार्यालयात उपलब्ध आहेत. मंदिराच्या पूर्व दरवाजाला म्हाळसा बाणाई अन्न सेवा कक्ष देखील आहे. मोफत चप्पल स्टँडची सोय देखील येथे आहे. चला तर पाहूयात मंदिर परिसर आणि परिसरातील इतर मंदिरे.
मंदिराच्या मागील बाजूस तुळजाभवानी आणि पंचलिंग मंदिर आहे। मूळतः शंकर ही देवता पंचमुख असल्याचे मानले जाते, त्याचीच ही स्थापना आहे। या पंचलिंग दर्शनाने निळाद्र, काशी, मातापूर, हरिद्वार व जयद्री यांच्या दर्शनाचे पुण्य मिळते व मुक्ती प्राप्त होते असे मानले जाते। या गडाला जसे धार्मिक महत्व आहे तसेच ऐतिहासिक महत्व देखील आहे। छत्रपती शिवाजी महाराज आणि महाराजांचे वडील श्री शहाजीराजे यांची भेट देखील जेजुरी गडावर झाली। मराठ्यांच्या इतिहासात अजरामर झालेली जेजूर गडावरील हीच ती पितापुत्रांची भेट। खंडेरायांची दुसरी पत्नी असलेल्या बाणाई मातेचे मंदिर देखील येथे आहे। मंदिराच्या समोर अनेक मेंढरांच्या दगडी प्रतिमा ठेवलेल्या दिसतात। पुण्यापासून अवघ्या 50 किलोमीटर अंतरावर असलेल्या या सोन्याच्या जेजुरीवर भाविक दर्शनासाठी लाखोंच्या संख्येने येतात। गडाच्या पायथ्यालाच 2 व्हीलर आणि 4 व्हीलर पार्किंग साठी पे आणि पार्कची उत्तम सोय आहे। 2 व्हीलर साठी 10 रुपये आणि 4 व्हीलर साठी 30 रुपये असे पार्किंगचे चार्जेस आहेत। गडाला साधारण 200 ते 250 पायऱ्या असून या पायऱ्यांसाठी 9 लाख दगडी वापरल्याचा उल्लेख आहे। तसेच 18 कमानी आणि 300 दीपमाळा असा भव्य मंदिर परिसर आहे। अशा या अखंड महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या खंडेरायांच्या जेजूर गडाच्या दर्शनाला नक्की या। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये येळकोट येळकोट जय मल्हार जरूर लिहा। येळकोट येळकोट जय मल्हार।